हवलदार एवढा बंदोबस्त आधी लावला असता ना तर तुम्हाला हो भामटा कधीच खावला असता. तर बायकांचं आणि माणसांचं मुडदं नसतं पडलं. त्या मुडद्याला घेऊन जावा आणि लटको एकदाच फासावरती लवकर. ह्याने सगळं हे ढोंग सॉंग केलंय. ह्याने सगळ्यांचं मुडदं पाडल्यात. काय हो काय म्हणतात या? काय लक्ष देऊ नका तुम्ही तिच्याकडे. ती ना नेहमी अशी डोक्यावर पडल्यासारखी बरळत असती. डाले चल बाई स्वयंपाकाचं बघूया. आहे वाढत असेल. चहा पिणार तुम्ही? मग मी पिऊन येते. काय चाललंय सगळं बाहेर? हे पोलीस अशीच बंदोबस्त करत राहिले ना तुमच्यावर तर आपल्या धंद्याची वाट लागल पार. असं काही होणार नाही टेम्पल. मी सांगतो तेवढं करा. पोलिसांकडे जा. त्या पोलिसांची खडा माहिती काढ. बाकी सगळं माझ्यावर सोडा. मी तुम्ही जे सांगाल ना ते सगळं कळते, पण आपल्या धंद्याचं काय? जरा शातीर दिमागातनं काहीतरी आयडिया काढा ना बाहेर. म्हणूनच मी सांगतो तेवढं करा. तुला बाहेर जायचं एक खोटी अफवा पसरवायची. खोटी अफवा? कोणती? कानकरीकडे. कळलं? काय? जा. ठीक आहे. ओ साहेब सोडा की मध्ये. हे बघा हे आजचा गेलो ना आजचा परत आलो. ए सर माग निघालाय आतमध्ये. साहेब अहो या बाबाला जॉईन केल्यापासून आपण हरिश्चंद्र हजारे झालोय. एकदा जरा चौकीला गेलो आपली चौकशी करा मनेबाई नावानं. एवढा गट्टा सापडन. जाऊ दे की राव. काय आपलं ठरलंय. एकदा सकाळ सकाळ बाबांचा चेहरा बघितला ना की आपला अख्खा दिवस फ्रेश जातो. जाऊ दे की मला आतमध्ये. हो का? मग आमचा चेहरा बघून हो माग. अहो साहेब आमच्या बाबांना पुढचं मागचं सगळं कळतं. हा म्हणजे आता जी त्यांना कोण शरण येते का नाही ते सगळ्यांचं भलंच केलंय. छत्री छत्री याला काय देव माणसाचं एवढं महत्व असेल काय? आता ती त्यासनीच माहिती आपण काय करतोय ती. देवाने याची शिक्षा आपल्याला देऊ नये म्हणजे झालं. हिराईन कुठं? तुम्ही ऐकलं नाही व्हय? काय जे बाबा बोलले ते? काय सांगितलं? तेच ना. मग तुम्ही ऐकलं असतं तर मला विचारलंच नसतं ना. ए माझं जळू दे. कुठं निघाली ती सांग. अव मग मी तेच सांगते. तुम्ही जर ऐकलं असतं तर मला हा प्रश्नच विचारला नसता की म्या कुठं चाललीये. ए तुला एकदा सांगितलेलं कळतं ना? कुठं निघाली ती सांग, नाहीतर वाड्यात जायचं गपगुमान. नाही तुम्ही विचारताय ना म्हणून परत एकदा सांगते. ते काय झालं, बाबांनी एक सूचना दिली आणि सावधानतेचा इशारा दिलाय. कशासाठी? बाबा म्हणाले बाहेर जा, बाहेरचं वातावरण बघ आणि वातावरणात कळेल पाऊस येणार आहे की नाही ते. त्यानं काय होणार आहे? होय का? आता काय होणार आहे म्हणजे आपल्याला कळेल ना पाऊस कुठल्या ठिकाणी पडणार आहे, कुठल्या ठिकाणी नाही पडणार आहे. त्यानं काय होणार आहे? हाय का? आता पाऊस येणार म्हटलं आपण पेरणी करतो की नाही शेतात. हा आता समजा आपण पेरणी केली आणि काही ठिकाणी पाऊस लय पडला, मग काय होणार? शेतीचं नुकसान होणार. काही ठिकाणी परत पेरणी केली असेल आणि पाऊस पडलाच नाही तरी काय होणार? शेतीचंच नुकसान होणार. म्हणून बाबा म्हणाले जा आणि वातावरणात बघून ये, पावसाचा अंदाज घेऊन ये. म्हणून चालली आहे. होय होय बरोबर आहे. आमच्या गावाकडे बी पेरण्या चालली. हाय की नाही? बघा. ए गप बसतोस का? ते आपल्याला याडा बनवून पेडा खाती. होय सोबत. अहो असं काही बोलू नका. मी कशाला येडवून पेढं खाईल? नाही म्हणजे बाबांनी मला आदेश दिलाय ना म्हणून मी चालली आहे. आणि हो तुम्ही काय बाबांना असं हलक्यात घेऊ नका. बाबा माहिती नाही तुम्हाला मेलेलं जित्त झाले, त्यांनी मेलेल्या पोरांना जित्त केले. हे असलं करून तुम्हाला असं इतक्यात भस्म करतील. त्यामुळं नका हो असं बोलू. नाही काय आपले बाबांना सगळ्या जगाचा विचार करतात, मग आपण वाईस त्यांचा पण विचार केला पाहिजे ना आपल्यासाठी. म्हणून सांगते असं जाते आणि असं येते. बरोबर ठीक आहे. असं जायचं ना, असं माघारी फिरायचं लगेच. होय पण ते पावसाचा अंदाज कळायला जरा वेळ जातो ना. तुला सांगितलं कळतं ना एकदा. असं जायचं ना, असं लगेच माघारी यायचं. आली लगेच जाते लगेच येते. आलीच माघारी लगेच. हे पोलीस लोक आहे ना उगाच त्रास आपल्या बाबाला. आता त्या माणसाला त्याच्या पोरानं मारलाय, पण तरच आपल्या बाबाला. बाबांनी मारलाय का त्या माणसाला? मारलाय का बाबांनी? पण तरच आहे ना आपल्या बाबाला. उगा आपण भाईगिरी सोडली म्हणून नाहीतर कोणाच्या ह्याच्यात बुडात दम आहे आपल्याला अडवायचा. कोण अडवणार आपल्याला? बाबांसाठी एक नवीन जागा बघायला पाहिजे. कळलं मला. नवीन जागा बघायची ना.
बाबांनी सांगितलंय कुणाला सांगायचं नाही म्हणून. म्हणजे मला बी तसंच वाटतंय. बघायला पाहिजे. तुमचं तुम्ही बघा आता. जित्या झुंजार अमिताभ लिंबू टिंबू तू पण आणलं की मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. हा मी बाहेर आली. ओ साहेब हे उघडा की. अजिबात नाही, साहेबांचा ऑर्डर आहे, अजिबात खोलायचं नाही म्हणून. का नाही उघडू शकत? नाही म्हणजे बाहेरच्यांना आत येण्यास मनाई आहे ना, आजच्यांना बाहेर जाण्यास थोडी मनाई आहे. मला काय माहित नाही, अजिबात खोलणार नाही. ठीक आहे नका उघडू, मी अशीच जाते. कोणाला तरी बघायचं नाही वाटतं मला. असो गाईज फॉलो मी. गाय सोबत बैल बी पाहिजे ना. चल 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 माझ्याला. चल चल. काय हे ऐका, आपले बाबा जिवंतपणी समाधी घेणार आहेत. मी आता ऐकलं. उघडा उघडा. बाबा अहो बाबा बोला ना काहीतरी. असं नका बसू. बाबा डोळे उघडा ना. बाबा बोला ना काहीतरी. आपल्या बाबांनी आपल्या देव माणसांनी खरंच समाधी घेतली का काय? हो सरपंच, काय बी काय बोलताय. आपले देव माणूस मच घेतील समाधी, पण आम्ही त्यांना घेऊ दिली पाहिजे ना. ह्या डॉक्टरांच्या मनात नक्की काय चाललंय? खरं समाधी तर नाही ना घ्यायचं हे. हो तुम्ही असलं काय करू शकत नाही. सगळ्यांचं राहू द्या, पण माझा विचार करा की